नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज या यूट्यूब चॅनलच्या मार्मिक कट्ट्यावर मी रवी वसंत सोनार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. दर्शक हो, आज आपल्या मार्मिक कट्ट्यावर कविमित्र श्री विजय दाजी लोंढे हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार. श्री विजय लोंढे यांचं शिक्षण BA DED झालेलं आहे. वडाळा येथील माऊली महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांचं मूळ गाव कळमन उत्तर सोलापूर हे आहे. सध्या त्यांचं वास्तव्य पंढरपूर येथे असून सध्या शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदोरे तालुका पंढरपूर येथे सेवा बजावत आहेत. नुकताच त्यांचा पहिला काव्यसंग्रह 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर प्रकाशित झालेला आहे. तर आज आपण त्यांच्या काव्यविजयी या प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाविषयी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर विजयजी, काव्यविजयी हा आपला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. तर आम्हाला आमच्या श्रोत्यांसाठी जाणून घ्यायला आवडेल की साहित्य लेखनाशी आपला प्रत्यक्ष संबंध केव्हा आला? साहित्य लेखनाची आवड सुरुवातीपासूनच होती. जसं जसं माझं वाचन समृद्ध होत गेलं तसं तसं मी लेखनाची गोडी मला वाढत गेली आणि मी लेखन करू लागलो. पण 2002 साली मी कथा लिहिली, पण ती कथा मी लोकांना वाचण्यासाठी दिली नाही. आजही तशीच आहे ती. त्यानंतरही बऱ्याच कथा लिहिल्या, मी लोकांना दिल्या नाहीत त्या वाचण्यासाठी. पण मी त्याच वेळेस लोकांना दिल्या असत्या, मला त्यांनी काय कोणी प्रतिक्रिया दिल्या असत्या तर मी त्यावेळेसच गतीनं लेखन करू शकलो असतो. पण टाळेबंदीच्या काळामध्ये चारोळ्या लिहिणं, कविता लिहिणं हे होत गेलं. आणि लिहिल्यानंतर आता अलीकडं सोशल समाज माध्यमाच्या स्वरूपानं मी ते लोकांपर्यंत पोचवायला लागलो. आणि मी लिहिलेलं लोकांना जेव्हा वाचण्यात आलं तेव्हा त्यांनी मला प्रत्यक्ष फोनवरून खूप शुभेच्छा दिल्या, किंवा तू खूप छान लिहितोय, लिहित राहा. आणि त्यातनं माझी स्वतःची गुरमी उफाळून आली की आपण सुद्धा लिहू शकतो, तर काय अडचण आहे लिहायला. आणि मग मी त्यातनं वेगवेगळ्या कविता लेखन करीत गेलो आणि त्याला मला प्रेरणा मिळाली आणि मग मी लेखनाला सुरुवात केली. तर बऱ्याच वेळेला सुरुवातीच्या काळात आपण जे लेखन करतो त्याच्यामध्ये आपलं सातत्य असतं. परंतु तुम्ही सुरुवातीला एक लेख लिहिला, कथा लिहिली, परंतु तरीही तुम्ही नंतर कवितेच्या प्रांताकडे वळला. मग अशी कोणती पहिली कविता आहे की जी तुम्ही लिहिली आणि तिला पूर्णत्व प्राप्त झाले? तसं एक अशी कविता म्हणता येणार नाही, पण अगोदर मी माझं म्हणून एक कविता लिहिली होती आणि त्याच्यानंतर नारी ही एक कविता लिहिली. आणि राज्यस्तरीय काव्यलेखन नवोदित कवींचं राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा तळेगाव दाभाडे प्रथमेश फाउंडेशन एक होतं आणि त्याला मी ती कविता पाठवली, नारी नावाची कविता. आणि राज्यभरातून जवळपास 35 जिल्ह्यातून त्या ठिकाणी कविता होत्या आणि त्या कवितेत माझी नारी ही कविता प्रथम क्रमांकाची आली. आणि ती प्रथम क्रमांकाची कविता आली, त्याचं पारितोषिक वितरण झालं आणि खरंच ती कविता हृदयाला भिडणारी होती. आणि त्यामुळं आपण काहीतरी लिहू शकतो अशी एक उमेद तयार झाली आणि मग मी लिहित गेलो आणि लेखनाला सुरुवात झाली. अतिशय छान. कारण आपण सर्वजण म्हणतो की नारीचा सन्मान झाला पाहिजे, स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. आणि आपण कवींनी एखाद्या स्त्रीवरती, नारीवरती कविता लिहिणं खूप छान आणि महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही ती कविता लिहिल्यामुळं एक चांगला आशय आणि विषय तुमच्या हातून रचला गेला, त्यामुळेच तुम्हाला प्रथम क्रमांक मिळाला असणार यात शंका नाही. परंतु तुम्ही जी नारी ही कविता लिहिली, ती कविता लिहिण्यामागं काहीतरी कारण असेल. एखादी घटना, एखादा प्रसंग असा काही घडला होता तुमच्या आयुष्यामध्ये की ज्यामुळं तुम्हाला ही कविता लिहावीशी वाटली? जरा आमच्या रसिक श्रोत्यांना याबद्दल खुलासा करावा. नारीच्या अंगी प्रचंड शक्ती आहे. नारीनं ठरवलं, एखाद्या स्त्रीनं ठरवलं की आपण काय करू शकतो तर ती काही करू शकते.
आणि मग रोज आपण दैनंदिनपणे वृत्तपत्र वाचतो. त्या वृत्तपत्रामध्ये अशी बलात्काराची बातमी असते आणि ती बातमी मी सकाळी वृत्तपत्र वाचलं त्याच दिवशी आणि मला वाटलं की आपण ह्याच्याविषयी काहीतरी लेखन केलं पाहिजे. आणि मग मला मी असंच बघत असताना व्हॉट्सअपवरती एक तलवार घेतलेली स्त्रीचा फोटो आला आणि ही समशेरी तिनं का हातात घेतली तर या लोकांचा ती नायनाट करू शकतो आणि तिच्या शक्तीला, आंतरिक शक्तीला उमेद द्यावी. आणि अशा पद्धतीने मी एक वाक्यरचना करत गेलो आणि मला ती मुक्त छंदापैकीच एक नारी ही कविता लेखन झाली. लेखणीने जी काही रचना केली त्या रचनेची दखल घेतली गेली. खरोखरच तुमचं त्यानिमित्त अभिनंदन. परंतु तरीही नारी ही कविता लिहून तुम्ही थांबला नाही. त्यानंतर आजवर अशा वेगवेगळ्या आशयाच्या आणि विषयाच्या किती कवितांची रचना आपल्या हातून झाली आहे ते जरा कृपया आमच्या रसिक प्रेक्षकांना आपण सांगावे. 200 कवितांचं लेखन केलेलं आतापर्यंत आणि माझ्या काव्यविजयी या काव्यसंग्रहामध्ये 86 कविता आहेत आणि वेगवेगळ्या आकृतिबंधाच्या, वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करणाऱ्या, वेगवेगळ्या अनुभवाच्या अशा अनेक कविता मी लिहिलेल्या आहेत आणि लवकरच मी त्या समाजासमोर आणणार आहे. तुमच्या पुढच्या पुस्तकाला सुद्धा आमच्या शुभेच्छा. परंतु पहिलं पुस्तक करावं किंवा तुमच्या या ज्या सगळ्या कविता आहेत त्या कवितांचं एखादं छानसं पुस्तक करावं अशी भावना तुमच्या मनामध्ये केव्हा निर्माण झाली? खरं म्हणजे मी कविता लिहित होतो आणि त्या सोशल मीडियात जात होत्या. आता सोशल मीडिया प्रभावी आहे आणि प्रतिक्रिया यायची, अरे तू एवढं छान लिहितोस, मग तू काय करतो, त्याचं एखादं पुस्तक तयार कर. आणि मग असेच अनेक ग्रुप आहेत. त्यातला एक रसिक वाचक ग्रुप आहे ज्याच्या समूह प्रशासक आहेत ज्योतिराम भोंगे सर. आणि मग त्यांनीही मला, ते माझे सहकारीच आहेत, बसल्यानंतर त्यांनी म्हटले की तुम्ही लिखाण छान करताय तर तुम्ही काय करा, तुमच्या कवितांचा संग्रह करा, लेखन करा. मी म्हटलं मी ते लिहिलेलेच आहेत ऑलरेडी वहीमध्ये वगैरे आणि मग आपण त्याचं पुस्तक प्रकाशन करू. अशा आणखीन मग माझे एक जिवलग मित्र आहेत नाना साळुंके, त्यांना नाना कोळी म्हणतात. आणि मग ते खरं माझे समीक्षक आहेत. मी काय लिहिलंय काय नाही त्याची ओळ न ओळ ते वाचून पाहिजे आणि मला सांगायचे की हे असं आहे, हे असं आहे, तुला काय म्हणायचे ते आहे पण त्याचा अर्थ वेगळा पण होऊ शकतोय. आणि समीक्षा केल्यामुळं आणि खूप संघटनांचे सहकारी मित्र, संघटनांचे अध्यक्ष यांनी मला सांगितलं किंवा तुम्ही लिहिताय, छान लिहिताय आणि ह्याला तुम्ही एक मूर्त स्वरूप देण्यासाठी पुस्तक तयार करा आणि समाजासमोर आणा. आणि यातूनच मी प्रेरणा घेतली आणि एक पुस्तक तयार झालं. तर पुस्तक करायचं ही कल्पना जरी सोपी असली तरी ही पुस्तकाची निर्मिती अतिशय क्लिष्ट आहे. मग या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये काही मित्र, आप्तेष्ट, पाहुणे, काही मार्गदर्शक, काही सहकारी, काही प्रकाशक यांचे तुम्हाला नक्कीच सहकार्य लाभले असेल. तर असे कोण मित्र आहेत, सहकारी आहेत की ज्यांच्या सहकार्यामुळं तुमचं पुस्तक पूर्णत्वास आलं? खरं म्हणजे यामध्ये सांगायचं झालं तर एक बीडचे प्रेम कवी आहेत आणि त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत आणि समाज माध्यमाच्या माध्यमातून माझी त्यांची परिचय झाला. आणि मी इतकं छान लिहितोय म्हटल्यानंतर त्यांनी मला प्रत्यक्ष फोन केला किंवा तुम्ही लिहिता एवढं छान आहे आणि तुम्ही पुस्तक झालं पाहिजे तुमचं. आणि त्याच पुस्तकाला काव्यविजयला पाठराखण बीडचे ते प्रेम कवी आहेत प्रेम पोळ त्यांनी केली. आणि एवढं चांगलं पुस्तक कुणाकडे द्यावं खूप चर्चा केली किंवा आपल्याच पंढरपूरमध्ये काही प्रकाशक आहेत त्यांना भेटावं, असं करावं. या हिशोबाने आपल्या पंढरपूरमध्येच राहणारे प्रवीण भाकरे आहेत, अशीच एका कार्यक्रमात त्यांची माझी योगायोगाने भेट झाली आणि मग त्यांच्याकडं पुस्तक प्रकाशनाविषयी बोलल्यानंतर अतिशय छान सुंदर पुस्तक ते बनवतात. त्यांची काही पुस्तकं त्यांनी मला दाखवली आणि मग त्यातून मी पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घेतला की आपण सुद्धा आपलं पुस्तक प्रकाशन छपाई करून प्रकाशन करू. तर कवी प्रेम पवळ यांची पाठराखण तुम्हाला लाभलेली आहे. काव्यविजयीसाठी प्रस्तावना लिहिण्याचं भाग्य मला मिळालं. त्या कविता वाचताना एक अतिशय आगळा वेगळा आनंद मला प्राप्त झाला आणि प्रकाशक, पाठराखण करणारे मित्र आणि इतरही सहकारी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं
एक अतिशय छान आणि सुंदर काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या समोर आलेला आहे. परंतु काव्यविजय ही या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना एक माझ्या मनामध्ये प्रश्न होता की या काव्यसंग्रहासाठी काव्यविजयी हे नाव, हे शीर्षक का बरं दिलं, याचं कोडं मला उलगडलं नाही. मी तुम्हाला यापूर्वीही विचारलं होतं, परंतु आज आपल्या चॅनलचे सर्व रसिक श्रोते दर्शक यांच्यासमोर या शीर्षकाचा उलगडा व्हावा असे मला वाटते. खरं आहे, प्रत्येक नावाला एक इतिहास आहे. ते नाव का दिलं, खरं म्हणजे लेखनातला माझा विजय आहे. काव्य लेखनात माझा विजय झाला आणि म्हणून मी ते काव्यविजयी हे शीर्षक द्यावं असा विचार होता. मी बऱ्याच जणांना ते बोलून दाखवलं आणि ठीक आहे, हेच खूप छान वाटेल. आणि त्यात माझं नाव ही विजय आहे आणि एक समर्पक नाव होतं आहे, म्हणून मी काव्यविजयी हे नाव त्याचं कायम ठेवण्याचा निर्णय कायम केला. काव्यविजयमध्ये विजय हे नाव आहे, परंतु तुम्ही म्हणालात की तुमचा विजय आहे. मग तुम्ही असा काय संकल्प केला होता की बाबा आपल्याला काव्यसंग्रह करायचा आहे किंवा एक ठराविक दिवसामध्ये या रचना आपल्याला रचून त्या रचनांचं पुस्तक करायचं आहे, असं तुमचा काय संकल्प वगैरे होता का की ज्यामुळे तुम्ही स्वतःला विजयी समजता? संकल्प वगैरे असं काही नव्हता. आपण काय नाव द्यावं, मी काव्यविजयी हे नाव देताना पत्नी म्हणली, पत्नीचं नाव रजनी आहे, पत्नी म्हणली काव्य रजनी द्या. मुलीचं नाव विशाखा आहे, मुलगी म्हणली विशाखा नाव द्या. आणि मग नाही म्हटलं, माझा पहिला काव्यसंग्रह आहे हा आणि काव्यविजयीच आपण कायम ठेवूया. आणि बऱ्याच जणांची तशी इच्छा आहे, म्हणून लेखनातला विजय आणि नाव विजय म्हणून काव्यविजय हे नाव कायम ठेवलं. तर या काव्यसंग्रहासाठी काव्यविजयी हे नाव तुम्ही दिलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये तुमच्या पत्नी किंवा तुमची कन्या यांच्या नावाशी अनुसरून किंवा निगडीत असा एखादा काव्यसंग्रह म्हणा किंवा लेखसंग्रह म्हणा किंवा कथासंग्रह म्हणा किंवा साहित्य लेखनामध्ये कोणताही प्रकार असं पुस्तक करण्याचा तुमचा काही मनोदय आहे का? तसं असेल तर ते आमच्या दर्शकांना आपणच सांगावे. तसा मनोदय संकल्प आहेच. पुढचा येणारा कविता संग्रह माझा जो आहे तो काव्य रजनी हाच असणार आहे. आणि मी बालकांसाठी बालकथाही लेखन करतो आहे आणि माझ्या अनुभवातून काही लिहिलेल्या कथाही आहेत. असा कथासंग्रह मी माझ्या लवकरच प्रत्यक्षात आणणार आहे. त्याचबरोबर मी BAचा हिंदी ग्रॅज्युएट आहे आणि मला हिंदीची आवड आहे. मी हिंदीतसुद्धा काव्यलेखन केलेलं आहे. हिंदीतसुद्धा एक वेळ मी कविता संग्रह आणणार आहे. हा माझा संकल्प आहे. साहित्यात बरंच काही करायची इच्छा आहे आणि वेळ मिळेल तसं हे सर्व मी साध्य करेन, प्रयत्न करेन. इच्छा आहे सर्वांचे आशीर्वाद भेटावे. तर काव्यविजयी या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताना अनेक आशयाच्या, अनेक विषयाच्या वेगवेगळ्या आकृतिबंधातील कविता माझ्या वाचनामध्ये आल्या. मला एक निखळ आनंद मिळत गेला. परंतु अशा काही रचना आहेत का की ज्या तुम्हाला अगदी मनापासून आवडतात आणि आमच्या श्रोत्यांना ऐकाव्या अशा वाटतात? तर अशा काही 1-2 रचना असतील तर आपण कृपया आमच्या रसिक दर्शकांना, रसिक श्रोत्यांना वाचून दाखवाव्यात किंवा ऐकवाव्यात अशी मी विनंती करतो. नक्कीच काव्य वाचन करायला मला आवडेल. माझ्या 200 कवितापैकी सर्वच कविता माझं अपत्य आहे. मी कुठलं वाचावं आणि कुठलं नाही हा मला प्रश्न पडतो. आणि मग त्यातीलच अशीच एक स्त्री पुरुष कविता मी आपल्यासमोर वाचन करून दाखवतो. पायापेक्षा हाताचा तळवा नाजूक असतो, पायापेक्षा हाताचा तळवा नाजूक असतो, खरे तर स्त्रीपेक्षा पुरुष हळवा असतो, खरे तर स्त्रीपेक्षा पुरुष हळवा असतो. पुरुषाचा घराबाहेर दरारा असतो, पुरुषाचा घराबाहेर दरारा असतो, घरात पुरुष बायकोचा प्यारा असतो, घरात पुरुष बायकोचा प्यारा असतो. घरात स्त्रीचा अहोचा नारा असतो, घरात स्त्रीचा अहोचा नारा असतो. अहो अहो आवाज ऐकून पुरुष कावरा होतो, अहो आवाज ऐकून पुरुष कावरा होतो. पुरुष प्रपंचासाठी खटारा असतो,
पुरुष प्रपंचासाठी खटारा असतो, स्त्री सुखदुःखाचा बटवारा असतो, स्त्री सुखदुःखाचा बटवारा असतो. पुरुष जीवनात खरी उभारी आणतो, पुरुष जीवनात खरी उभारी आणतो, स्त्रीचा निर्णय तर भरून पुरतो, स्त्रीचा निर्णय तर भरून पुरतो. जसा पुरुषाचा स्वभाव असतो, जसा पुरुषाचा स्वभाव असतो, तशीच भार्या देव पाठवतो, तशीच भार्या देव पाठवतो. पुरुष स्त्रीचा जोडा तोच बनवतो, पुरुष स्त्रीचा जोडा तोच बनवतो. आपण फक्त नावाचे धनी असतो, आपण फक्त नावाचे धनी असतो. तर विजयजी, स्त्री आणि पुरुष हे संसाराची दोन महत्त्वाची चाके आहेत आणि त्या चाकांवर भाष्य करणारी अतिशय छान आणि सुंदर कविता आपण सादर केली. आमच्या रसिक दर्शकांना ती नक्कीच आवडेल. तर ही तर कविता आम्ही ऐकलीच, अजून एखादी कविता आपल्या माध्यमातून आमच्या रसिक दर्शकांना आपण ऐकवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नक्कीच माझ्या काव्यविजयीमध्ये सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. काही समाज माध्यमांवरती आहेत, काही व्यक्तिचित्रावरती आहेत. आणि अशीच एक कविता, ती लिहायची तेव्हा, शीर्षक आहे ती लिहायची तेव्हा. अलीकडं प्रेम कविता सर्वांनाच आवडतात आणि तशीच एक कविता आहे, ती लिहायची तेव्हा. ती लिहायची कागदावर तेव्हा तिच्या मनात उमटायचं काहूर, ती लिहायची कागदावर तेव्हा तिच्या मनात उमटायचं काहूर. जीवनगाथा शब्दबद्ध करणाऱ्या पटलावर, जीवनगाथा शब्दबद्ध करणाऱ्या पटलावर. ती लिहायची कागदावर तेव्हा दाटून यायचा कंठ हुंदक्यावर, ती लिहायची कागदावर तेव्हा दाटून यायचा कंठ हुंदक्यावर. धुमसून धुमसून रडायची आवाज न होता घरभर, धुमसून धुमसून रडायची आवाज न होता घरभर. ती लिहायची कागदावर तेव्हा दरवळतो त्याच्या अंगाच्या अत्तराचा श्वास, ती लिहायची कागदावर तेव्हा दरवळतो त्याच्या अंगाच्या अत्तराचा श्वास. त्याच्या आठवणी डुंबायचा कायमच ध्यास, त्याच्या आठवणी डोवायचा कायमच ध्यास. ती लिहायची कागदावर, ती लिहायची कागदावर तेव्हा कागदावर लोळायची तिच्या केसांची बट, ती लिहायची कागदावर तेव्हा कागदावर लोळायची तिच्या केसांची बट. त्याला पाहण्यातच तिची एकच खटपट, त्याला पाहण्याची तिची एकच खटपट. ती लिहायची कागदावर तेव्हा त्याचा चेहरा रेखाटायची सुंदर, ती लिहायची कागदावर तेव्हा त्याचा चेहरा रेखाटायची सुंदर. काय रेखाटते म्हणून सर्वांची नजर त्यावर, काय रेखाटते म्हणून सर्वांची नजर त्यावर. ती लिहायची कागदावर, ती लिहायची कागदावर लिहिण्यापेक्षा अश्रू टिपकायचे त्यावर, ती लिहायची कागदावर लिहिण्यापेक्षा अश्रू टिपकायचे त्यावर. सोडून गेला तो तिला वाऱ्यावर, सोडून गेला तो तिला वाऱ्यावर. अतिशय छान आणि हळव्या मनाची एक प्रेम कविता आपण आमच्या दर्शकांसाठी सादर केली आहे. तर आमचे कविमित्र श्री विजय लोंढे यांच्या माध्यमातून साहित्याच्या प्रांतामध्ये अतिशय छान आणि सुंदर कविता रसिक वाचकांच्या हातामध्ये पुस्तक रूपात येत आहेत. त्यांनी नुकतंच सांगितलं की त्यांना आणखीन साहित्य लिहायचं आहे. त्या साहित्यासाठी त्यांच्या पत्नीच्या नावाशी अनुसरून शीर्षक द्यायचे आहे, त्यांच्या मुलीच्या नावाशी अनुसरून शीर्षक द्यायचे आहे. तर त्यांच्या पुढच्या प्रवासाला आपण शुभेच्छा देऊयात. ज्ञानदानाचे काम करत असतानाच साहित्याची सेवा त्यांच्या हातून घडो आणि उत्तम उत्तम कविता, बालसाहित्य, कथा हे व इतर साहित्य त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून कागदावरती उतरो, याच त्यांना आज या निमित्त आपण शुभेच्छा देऊयात. रसिक दर्शक हो, आत्ताच आपण काव्यविजयी
या पुस्तकाचे कवी निर्माते विजय लोंढे यांच्याशी संवाद साधला. हा संवाद जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. या व्हिडिओच्या खाली आपली मते नोंदवा. हा व्हिडिओ आपले मित्र, आप्तेष्ट, स्नेही, परिचित आणि साहित्य रसिक यांच्यापर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाचे म्हणजे मार्मिक कट्ट्यावरील इतरही पाहुण्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा संवाद पाहण्यासाठी मार्मिक संवाद न्यूज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनचे बटन नक्की प्रेस करा. धन्यवाद.